या किरकोळ बाबीसाठी तुम्ही इथपर्यंत येत बसलात राहो. कोणाकडनं कळवलं असतं तर आम्ही पैसे पाठवले असते लगेच. तोंडे, ती बॅग घे इकडे. हे रोख 5 लाख रुपये. जा आणि तुमचा वाडा सोडून घ्या. आणि हो, हे पैसे परत करण्याची घाई नाही, सावकाश द्या. म्हात्रे साहेब, तुम्ही आज जे काही केलं ना माझ्यासाठी, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. हो, माझ्या अवघड वेळेला केलेली मदत मी कधीच नाही विसरणार म्हात्रे साहेब. अहो, जनतेची सेवा करण्यासाठीच आम्ही राजकारणात आलोय. आणि तुम्हाला 5 लाख काय, 10 लाख मागितले असते तरी दिले असते आम्ही. म्हात्रे साहेब, अहो हे जे काही केलं ना तुम्ही, हेच नाही माझ्यासाठी. मला फक्त व्याज किती होईल तेवढं सांगा, म्हणजे त्याप्रमाणे मला नियोजन करता येईल. सूर्यकांतराव, व्याजाची भाषा परक्यांची असते आणि जवळच्या माणसांनी एक दुसऱ्याची मदत करायची असते. आम्ही तुम्हाला मदत केली, याची परतफेड नाही केली तरी चालेल. हो, काय बोलताय तुम्ही? असं कसं पैसे घेऊन जाऊ मी? अहो, पैशाची परतफेड नका करू, पण पैशाच्या रूपात मदत तर करू शकता ना. म्हणजे ती कशी करायची? सांगतो. सूर्यकांतराव, तुम्ही डॅडींचे जावई. तुम्ही शब्द टाका आणि डॅडीनं सांगा, येते इलेक्शनला सर नोबताना नाही तर आम्हाला मदत करा म्हणून. काय आता कसं आहे, गाव डॅडींच्या शब्दाच्या बाहेर नाही आणि डॅडी तुमच्या शब्दाच्या बाहेर नाहीत. काय म्हात्रे साहेब, काय बोलताय तुम्ही? या सगळ्यात राजकारण कुठून आलं? अहो, राजकारण कुठं नसतं. हां, तुम्ही जसा तुमचा फायदा बघतात तसा आम्ही आमचा थोडा फायदा बघितला तर काय बिघडलं तवा? होय, तुम्ही डॅडींचे जावई, थोडा जोर लावा आणि आमचं तेवढं काम करा. बाकी हे पैसे आम्ही तुम्हाला दिले नाहीत आणि तुम्ही आमच्याकडनं घेतले नाहीत, बस. माफ करा म्हात्रे साहेब, पण नात्यांचं राजकारण नाही करत येऊ सूर्य. नाही जमणार. सूर्यकांतराव,